ऑटो रिक्शा मालकान के मुख्तलिफ मसाइल के हल और मामलात की एकसुई के लिए RTO दफ्तर के रूबरू एक रोज़ा धरना मुनज़्ज़म किया गया। ऑटो रिक्शा ड्राइवर एंड ओनर एसोसिएशन कमेटी की जानिब से ज़िला सदर M.A. रहमान की क़यादत में मुनक़्क़दा इस धरने में मुख्तलिफ ऑटो यूनियनों के अहदेदारान व कारकुनान ने हिस्सा लिया। बाद अज़ीं एसोसिएशन के एक नुमाइंदा वफद ने डिप्टी रीजनल ट्रांसपोर्ट ऑफिसर से मुलाकात करके अपने मुतालबात पर गुफ्तगू की और एक मेमोरेंडम उनके हवाले किया। इस मेमोरेंडम में मुतालबात शामिल थे कि ऑटो रिक्शा के परमिट्स की ऑनलाइन तकसीम को फ़ौरन मनसूख किया जाए, रिक्शा वालों के लिए ऐलान करदा वेलफेयर बोर्ड को फौरी कायम किया जाए, इंश्योरेंस के नरखों में कमी की जाए, पासिंग होने के साथ ही सर्टिफिकेट जारी किया जाए, ऑटो रिक्शा ड्राइवरों को लाइसेंस के हुसूल के लिए तालीमी लियाकत में सहूलत दी जाए, नांदेड़ बल्दिया की जानिब से शहर में ऑटो स्टॉप्स कायम किए जाए, रिन्यूअल होने वाले लाइसेंस डाक से भेजे जाए, रास्त दिए जाए। इस वफद में एसोसिएशन के रियासती कोऑर्डिनेटर नरेंद्र गायकवाड़, ज्वाइंट सेक्रेटरी वैजनाथ देशमुख, जिला नायब सदर आरिफ खान पठान, जिला जनरल सेक्रेटरी शेख अजीज, जिला सेक्रेटरी बालाजी कोकरे और दीगर मौजूद थे। मैं अब्दुल रहमान, ऑटो रिक्शा चालक मालक संगठन सहयोग पूर्ति समिति जिला अध्यक्ष। आज जो धरने आंदोलन था हमारे गायकवाड़ साहब के नेतृत्व में अपने अच्छे तरह से होगा। जो भी मांगे थी अभी कुछ मांगे ऊपर भेजे वाली है और कुछ RTO साहब करते बोल के विश्वास दिलाए हमको, और आगे जो भी प्रॉब्लम रहेंगे उसके लिए हम लड़ने को बिल्कुल तैयार है। हमारे गायकवाड़ साहब, पांडे साहब, अजीज़ भाई, गौस भाई, ऐसे हमारे सब यानी कार्यकर्ता मिल के हम आगे बढ़ के उसका यानी विरोध करेंगे और उसको लढा देंगे। आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी ही काय आमची पहिलीच वेळ नाही। आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडून पण मागण्या करून घेऊ शकता, पण एक आंदोलन करण्याची रीत असते, वेळ असते, प्रसंग असतो। त्यानुसार आम्ही हा प्रसंग स्टेट लेवल पूर्ण राज्यात कार्यक्रम असल्यामुळं आमचे सर्व 17 संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी, ऑटो चालक मालक हे सर्व मिळून आज एक कार्यक्रम घेतला। काही प्रमुख मागण्या आहेत आमच्या, छोट्या मागण्या, लायसन मिळत नाही, छोट्या मोठ्या मागण्यासाठी जे आम्हाला त्रास होत असेल, थांब्याचा प्रश्न असो प्रमुख शहरातला, किंवा प्रवासी सोडणे किंवा घेणे हा विषय असो, किंवा इथला आमचा ट्रॅकचा विषय असो, 15-15, 20-20 किलोमीटर ट्रॅक काढून जर आम्हाला इथे जागा असताना, कार्यालयात जागा असताना जर आम्हाला त्या 15-15, 20-20 किलोमीटर जाऊन जर आम्हाला पासिंग करावी लागत असेल आणि आमचं 100-150 रुपयाचं पेट्रोल त्या ठिकाणी जळत असेल, तर आम्हाला आमचा न्याय कुठं न्यावा आणि कोण आम्हाला न्याय द्यावा? उद्रेक आमचा मनापासून आहे। शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात, फक्त आमचा आत्महत्या का करत नाहीत की कारण आम्हाला आमच्या लेकरं बाळ उपजीविका कर तर पोटभर, सकाळी मार्किक मागबीक या पद्धतीनं आमचा कार्यक्रम आहे। पण ह्या ऑटो चालकाला कमी न समजता किंवा आमच्या ह्या ताकदीला कमी न समजता या मागण्याचा आमचा गांभीर्याने विचार करून याला कुठेतरी मान्यता देऊन याचा गांभीर्याने विचार करावा, नाही तर आम्हाला पुढील कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात शहरातील सर्व ऑटो चालकांना आणून कलेक्टर आणि RTO पैसे आम्हाला मोठ्या प्रमाणात कार्यक्रम लावायची वेळ येऊ देऊ नये आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात हीच विनंती। पूर्ण महाराष्ट्रभर ऑटो रिक्षा चालक मालक संघटना कृती समितीच्या वतीनं सर्व राज्यभर RTO कार्यालयाच्या समोर एक दिवसीय धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजन केला होता। याच्यामध्ये आमच्या कल्याणकारी महामंडळाची घोषणा या सरकारनं केलेली आहे, पण ते लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करावी असा एक विषय होता। महानगरपालिका आम्हाला गेल्या 10-15 वर्षापासून महानगरपालिका किती बोंबललं, किती गर्दा केलं तर आम्हाला ऑटो थांबे देना, आम्हाला कोणता टॅक्सी थांबा देना, आमच्या कोणाला विश्वासामध्ये घेना, आणि जर त्याला जर कुठं ऑटो थांबा लावायचा असेल तर ते ऑटो थांबा रातोरात लावतात, त्याचा कोरम पूर्ण करतात, 150 हो गए 200 हो गए ऑटो थांबे असे म्हणतात, पण आम्हाला ते थांबा लावलेला आम्हाला कोणाला विचारणार काही करणार। आणि ह्याच्यामुळं ह्या संदर्भानं आमच्या संघटनेचे कृती समितीचे अध्यक्ष M.A. रहमान साहेब यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यातलं आंदोलन होतं आणि महाराष्ट्रभर ज्याच्या त्याच्या RTO कार्यालयावर तसे असे आंदोलन आहेत।